29 पालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय। मुंबईसह इतर महापालिकेची आता संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे। संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची सीसीटीव्हीद्वारे करडी नजर आहे। प्रत्येक प्रभागात महिलांसाठी गुलाबी सखी मतदान केंद्र देखील उभारण्यात येईल। तर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी या केंद्रावर महिलाच असतील। 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता मुंबईसह इतर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी खरं तर भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले जात आहेत। यासोबतच पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भाग्य आणि छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडले जात आहेत। मी पहिले भाग्यश्रीकडे जाईन। भाग्यश्री, खरं तर 29 महानगरपालिकांमध्ये या निवडणुका होत आहेत, उद्या मतदान होणार आहे। सर्वांची नजर खरं तर या निवडणुकांकडे लागली होती, कारण गेली कित्येक वर्ष या निवडणुका काही ना काही कारणास्तव लांबणीवर पडत गेल्या आणि आता अखेर त्या निवडणुका होत आहेत। भाग्यश्री, कशा प्रकारे तयारी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे? नक्कीच नीलम, जवळपास 10,000च्या वरती बूथ जे आहेत ते मुंबई महापालिकेने ठेवलेले आहेत। आपण बघतोय की जवळपास 227 प्रभाग आहेत। संपूर्ण मुंबई उपनगर असेल किंवा टाउन असेल, या सगळ्या परिसरामध्ये मुंबई विभागलेली आहे। 227 प्रभाग आहेत। त्यासाठी उद्या निवडणूक होणारे, मतदान होणारे आणि त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने तयारी केलेली पाहायला मिळते। आता आपण आहोत दादरच्या छबिलदास शाळेजवळ। या शाळेमध्ये देखील मतदान होणारे। आपण बघतोय की मतदारांसाठी आता बाहेर मंडप जो आहे तो देखील घातलेला आहे की लाईन लागली तरी कोणत्याही प्रकारे त्यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप घालून ठेवला आहे। अधिकची जी तयारी आहे ती दुपारनंतर केली जाणार आहे। इतकंच नाही तर महापालिकेकडनं देखील माध्यमांना दाखवलं जाणार आहे की कशा पद्धतीने ही तयारी केलेली आहे। आता मी छबिलदासकडे असली तरी आता आपण बघतोय की हे केंद्र आहे, मात्र अजूनही पोलीस सुरक्षा जी आहे ती छबिलदास किंवा ज्या तत्सम बूथ आहेत त्यांना अजून पोहोचलेली नाहीये। मात्र साधारण 10 वाजल्यानंतर इथे पोलीस सुरक्षा दिली जाईल। पाण्याची सोय जी आहे ती देखील करण्यात आली आहे। काही केंद्र जी आहे ती तुम्ही म्हटलं तशी पिंक केंद्र, म्हणजे फक्त महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी तिथे असतील अशा पद्धतीची ही केंद्र तयार करण्यात आले। आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला देखील वेगळ्या पद्धतीने ही केंद्र जी आहे ती तयार करण्यात आली होती। त्याच धर्तीवर यावेळी देखील अशीच केंद्र तयार करण्यात येणार आहेत। कुठल्याही पद्धतीत मतदाराला त्रास होऊ नये मतदान करताना याची जी काळजी आहे ती देखील घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडनं दिली जाते। मात्र असं असलं तरी दुबार मतदारांचा जो प्रश्न आहे तो मात्र ऐरणीवर आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची असणार आहे उद्या ती पोलीस सुरक्षा। त्याचं कारण आपण बघतोय की सातत्याने अमित ठाकरे म्हणतायत की जर दुबार मतदार आले तर तिथल्या तिथे आम्ही फोडणार। त्यामुळे मतदान केंद्रावर कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस सुरक्षा कशी तैनात करण्यात येणार हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे उद्यासाठी नीलम। निश्चित भाग्यश्री, जसं आपण पाहिलं की मुंबईत यंत्रणा सज्ज आहे, मात्र पुण्यात देखील पुणे महानगरपालिका निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची आहे। पुण्यात चंद्रशेखर, कशा प्रकारे यंत्रणांची तयारी झालेली आहे? यंत्रणा आता सज्ज आहेत का पुण्यात? चंद्रशेखर, हा, नक्कीच खरं तर 165 जागांसाठी ही सगळी निवडणूक होत आहे, परंतु यामध्ये 2 जागा बिनविरोध आलेल्या आहेत। तर खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या मतदान बूथ केंद्राच्या बाहेर SRPF, त्याचबरोबर होमगार्ड आणि पुणे पोलीस दलाचे तब्बल 8,000 पेक्षा अधिकचे जवान जे आहेत ते तैनात असणार आहेत। कोणत्याही पद्धतीची गडबड आणि त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर महापालिका आणि इतर प्रशासन जे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत ते सध्या गेल्या 8 दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेला कामाला लागलेलं आहे। काल सकाळपासून जे आहे ते PMPL बसमधून जे आहे ज्या बूथवरती आहेत ते वेगवेगळे साहित्य आणलं जात होतं आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी जे बूथवरती कोणत्या पद्धतीचं गोंधळ होऊ नये, त्याचबरोबर बूथमध्ये आपण पाहिलं की बऱ्याचदा EVM मशीन जे आहेत त्या बंद पडत असतात किंवा तशा प्रकार समोर येत असतो। या पद्धतीचा कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाच्या वतीनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। आणि आपण पाहिलं तर यावेळेस जे आहे ते पिंक जे बूथ आहे ते पुण्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी महिला अधिकारी, महिला कर्मचारी सुद्धा यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। एकंदरीत पुण्यामध्ये अत्यंत
शांततेत मतदान व्हावं यासाठी पोलीस, निवडणूक आयोग आणि पुणे मनपा जे आहे ते सज्ज झालेली आहेत. नीलम. निश्चित चंद्रशेखर, आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. सचिन, खरं तर जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून एक वेगळाच गोंधळ आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय. मग तो इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केलेला संताप असू दे, त्यानंतर झालेले नेत्यांच्या वाहनांवरील हल्ले असू दे, उद्याच्या खरं तर मतदानासाठी कशा प्रकारे आता खबरदारी, अशा काही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. सचिन. ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणी अतिसंवेदनशील जे काही मतदान केंद्रांच्या बाहेरचा परिसर आहे तो 40% वाढलेला आहे. कारण तब्बल 62 ठिकाणी मतदान केंद्र जे आहे त्या ठिकाणचा परिसर हा संवेदनशील आहे, अतिसंवेदनशील आहे. त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तर तैनात असेलच, मात्र दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये किंवा त्यासोबतच या ठिकाणी येणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी जी आहे ती देखील घेतलेली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढून ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये, राडा करू नये, धिंगाणा करू नये अशा प्रकारे सर्वांना आधीच सूचना दिलेल्या आहेत, आवाहन केलेलं आहे. मात्र जर कुणी अशा प्रकारे जर त्रास देण्याचा प्रयत्न करेल किंवा ज्या ठिकाणी मतदान होत आहे आणि मतदान होत असताना त्या परिसरामध्ये जर कोणाला त्रास देण्यात आला किंवा तिथे गोंधळ उडाला तर त्यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करण्यात येतील असं देखील पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ही मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. आणि त्यासोबतच बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्समध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो, त्या चालू होत नाहीत किंवा कधी कधी त्यांना त्यात तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या समोर येतात. मात्र अशा वेळेला देखील निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णपणे सज्ज झालेला आहे. कुठल्याही प्रकारे अडथळे निर्माण होऊ नये, त्यासोबतच अडचणी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी देखील काही खबरदारी घेतलेली आहे. तर आणखी एक महत्वाचा मुद्दा हा उपस्थित करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी उमेदवारीवरून किंवा नाराजी नाट्य जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं. मग त्या पक्षांच्या नेत्यांचं सुद्धा त्यांनी ऐकलेलं नव्हतं, वरिष्ठांचं देखील काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ऐकलेलं नव्हतं. तर हाच गोंधळ पुन्हा एकदा मतदान केंद्रावर होईल का किंवा गोंधळ होऊ शकतो का, ही जी शक्यता आहे ती वारंवार व्यक्त करण्यात येत असताना पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे. करडी नजर फक्त त्या मतदान केंद्र परिसरातच नाही तर सोशल मीडियावर देखील ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे काही गोष्टी जर व्हायरल झाल्या किंवा काही गोष्टी बूथ परिसरामध्ये पाहायला मिळाल्या तर तातडीने त्या ठिकाणी पोलीस दाखल होणार आहेत आणि क्विक ऍक्शन्स घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी मतदान सुरू असताना मतदान प्रणालीमध्ये अडथळे निर्माण होऊ नये आणि पारदर्शकता ही कायम असावी यासाठी हा सर्व प्रयत्न असणार आहे. मात्र तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही प्रकार जो आहे तो घडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईसह इतर अन्य 29 महानगरपालिकांच्या यंत्रणा आता सज्ज झालेल्या आहेत उद्या होऊ घातलेल्या मतदानासाठी. तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, भाग्यश्री आणि सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.